आता रोहित बनणार त्याला फॉर रिझन. मग मुंबई CSK कसं होणार भांडण? मुंबई फॅनचा होणार का मोहे तर तयार ठेवा मुंबई. 42वे कपाट. अजिंक्य रहाणे आणतोय रणजी ट्रॉफी थाटात आणि रणजी ट्रॉफीत मुंबईच्या नाही जायचं नादात. तो विषय आता रोहित शर्मा आणि रणजी ट्रॉफीच्या फायनलचा. तर सुरुवातीपासून सुरू करूया. तर देऊन सगळ्यांना हुल, मी दांडी हुल. तुम्ही बघायला सुरुवात केली रणजी ट्रॉफी स्पेशल भावांनो. तुम्हाला माहित आहे यूट्यूबला व्हिडिओ बनवायचे म्हणजे किती मेहनत लागते. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेट. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि काही चूक झाली असेल तर कमेंट 100% करा. रणजी ट्रॉफीचा फायनल मुंबई वर्सेस विदर्भ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 10 मार्चपासून खेळवला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्या स्टेडियममध्ये मुंबई आपल्या 42व्या रणजी ट्रॉफीपासून खूप जवळ आहे. पण जेव्हा रणजी ट्रॉफीचा फायनल सुरू झाला तेव्हा खेळ असा नव्हता बरं का. तर शार्दुल ठाकूरच्या तोफानी खेळीमुळे मुंबई 224 रन्स बनवू शकली. नाहीतर 150 रन्सवर मुंबईचा विषय संपला असता. शार्दुल ठाकूरने सेमीफायनलमध्ये शतक आणि आता फायनलमध्ये धडाकेबाज 75 रन्स बनवले. आणि शार्दुलने BCCIला दाखवून दिले शार्दुल बी जिंदा. मजा आया. और मैं विदर्भाची जेव्हा बॅटिंग आली तर विदर्भाचे बॅट्समन एकमेकाला फक्त हेच बोलत होते, तू चल मैं आया. तुमसे ना हो पाएगा. मुंबईने विदर्भाचा 105 रन्सवरच विषय खोल करून टाकला. पण तू चल मैं आया हे मुंबईच्या बॅट्समननी नाही केलं बरं. इथं आला अजिंक्य रहाणे आणि मोहसिन खान आणि विदर्भाच्या बॉलर्सला मारलेलं घाण. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. मोहसिनने 136 रन्स मारल्या तर रहाणेचा 73 रन्सवर विषय खोल झाला. पण हितच बॅटिंग संपली नाही बरं का. परत एकदा आले अय्यर आणि मुलानी आणि यांनी पण विदर्भाच्या बॉलर्सला चोपलं कुत्र्यावानी. अय्यरचं थोडक्यात शतक हुकले. अय्यर 95 रनवर आउट झाला तर मुलानीची कोणीच साथ नाही दिली. केली 50वर नॉट आउट राहिला आणि मुंबई 418वर ऑल आउट झाली. विदर्भाला टार्गेट 538 रनचं देऊन गेली. तुम्हाला काय वाटतंय विदर्भाकडून कोण एक चमत्कारी इनिंग खेळेल का विदर्भाच्या 3ऱ्या रणजी ट्रॉफीचं स्वप्नच राहील? तुम्हाला काय वाटतंय काय विषय होईल कमेंट करून सांगा. तर रोहित शर्मा बनणार आहे पुढच्या वर्षी विसल पडू. तर विषय असा आहे हार्दिक पांड्याला जेव्हापासून मुंबईचा कॅप्टन केलाय तेव्हापासून हे वर्ष म्हणजे रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सकडून शेवटचं वर्ष असं सगळेच बोलत आहेत. आणि ज्या प्रकारे रितिका वहिनीने पण कमेंट केली त्यावरून पण असंच वाटत आहे. पण रोहित 2025चा IPL कोणत्या टीमकडून खेळणार हे कोणालाच माहीत नाही. तर त्यातच आता अंबाती रायडू बोलला रोहित शर्मा खूप दिवस झाले MI कडून खेळत तर त्याने आता CSK कडून खेळावे. आणि MIला जशा 4-5 ट्रॉफी जिंकून दिल्या तशा CSKला 2-4 ट्रॉफी जिंकून द्याव्या. पण याचं काय माहीत नाही. पण भारत पाक नंतर दुसरी कुठली मोठी रायव्हरली बघायला भेटत असेल तर ती MI वर्सेस CSK. कारण रोहित वर्सेस धोनी. आणि जर रोहितच चेन्नईवाला झाला तर मग IPL संपता आला. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. रोहित कोणत्या टीमकडून IPL 2025 खेळेल की मुंबई इंडियन्समधूनच खेळेल? तर आज पुरतं एवढंच. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो राम राम, जय शिवराय, जय शंभूराज. वाजवा गाणं तेवढं आपलं.